नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो. आज थोडा वेगळा विषय. वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक पालकाला वाटतं, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःला वाटतं, की मी यशस्वी झालो पाहिजे, मी आदर्श झालो पाहिजे. नव्हे तर प्रत्येक पालकाला आपलं मूल जन्माला घातल्यापासून प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं, माझं मूल अभ्यासात हुशार असलं पाहिजे. माझं मूल शिस्त, संस्कार, आरोग्य, शिक्षण या प्रत्येक बाबतीत पुढं असलं पाहिजे. आणि होय, ते स्वप्न सुद्धा पालकांचं असलंच पाहिजे. कारण ज्याला स्वप्न असतं तोच ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. परंतु पालक मित्रांनो, गेली 22-23 वर्ष झालं विद्यार्थ्यांसोबत काम करत असताना, हजारो विद्यार्थ्यांना भेटलो असताना, हजारो पालकांना भेटलो असताना, हजारो यशस्वी होणारे विद्यार्थी पाहिले असताना आणि अनेक असे हजारो यशस्वी होणारे विद्यार्थ्यांची क्षमता असणारे विद्यार्थी अपयशी होताना पाहिलेले देखील आहेत. मग याच्या मागचं कारण काय आहेत? कोणते विद्यार्थी आदर्श होतात, कोणते विद्यार्थी यशस्वी होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये ते स्वतःला आणि आईवडिलांना अभिमान वाटेल असं काम करतात. असे कोणते 4 महत्वाचे फॅक्टर आहेत की त्या विद्यार्थ्याला यशस्वी करण्यासाठी महत्वाचे ठरतात. पालक मित्रांनो, आजच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी घडवण्यासाठी अतिशय महत्वाचे 4 फॅक्टर जेव्हा मी अनेक विद्यार्थ्यांशी, अनेक पालकांशी बोललो, अनेक विद्यार्थ्यांचा जवळून अभ्यास केला, त्यावेळेस हे प्रामुख्याने लक्षात आलेले 4 घटक. त्यातील पहिला घटक आहे, ज्याला यशस्वी व्हायचंय, ज्याला आदर्श व्हायचंय तो स्वतः विद्यार्थी. कारण एक वाक्य सद्गुरू वामनराव पैंचं वाक्य आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. विद्यार्थी मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, तुम्हाला यशस्वी करण्यात किंवा तुम्हाला अयशस्वी करण्यासाठी कोणीही बाहेर बसलेलं नाही. तुम्हाला स्वतःला ठरवावं लागतं की मला यशस्वी व्हायचंय, मला आदर्श व्हायचंय, मला ह्या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवायचे, हे तुम्हाला स्वतःला ठरवावं लागतं. कारण जरी तुम्हाला बाहेरून कोणी सपोर्ट केला तरी तो सपोर्ट 20% असतो आणि तुमचे स्वतःचे कष्ट, तुमच्या स्वतःचं ध्येय, तुमच्या स्वतःचे प्रयत्न हे 80% महत्वाचे असतात. आणि म्हणून सेल्फ आयडेंटिटी, पहिल्यांदा स्वतःला ओळखा. मी कोण, मी का जन्माला आलो, मी का शाळेत जातो, मी का अभ्यास करायचा, मी ती का परीक्षा द्यायची आणि मी का यशस्वी व्हायचं, याची हे प्रश्न तुम्हाला जोपर्यंत पडत नाही विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त पाहिजे. तुम्हाला जर कोणत्याही क्षेत्रामध्ये आदर्श आणि यशस्वी व्हायचं असेल, किंबहुना ज्या ज्या व्यक्ती आतापर्यंत यशस्वी झाल्या, ज्या ज्या व्यक्ती आतापर्यंत आदर्श ठरल्या, त्या सेल्फ डिसिप्लिन होत्या. तुम्हाला स्वयंशिस्त पाहिजे. कारण बाहेरून लावलेली शिस्त ही काही काळापुरती टिकणारी असते, पण आतून लावलेली, स्वतः लावून घेतलेली शिस्त ही कायम टिकणारी असते. सेल्फ मोटिवेशन, स्वयं प्रेरित पाहिजे तुम्ही. लक्षात घ्या, बाहेरून मिळणारा मोटिवेशन, बाहेरून घेणारा तुम्ही मोटिवेशन, हे सुद्धा काही काळापुरतं टिकणारं असतं. आणि म्हणून तुम्ही सतत सेल्फ मोटिवेटेड पाहिजेत, म्हणजे स्वयं प्रेरित पाहिजेत. आणि सेल्फ ऍक्शन म्हणजे तुम्ही स्वतः कृती केली पाहिजे. तुम्ही स्वतः, मोटिवेशन तुमच्यात असेल, तुम्हाला कोणीतरी मोटिवेशन दिलं, पण जर तुम्ही कृती केली नाही, तुम्ही ऍक्शन घेतली नाही, तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, दगडाला मूर्ती बनायचं असेल तर त्या दगडाला घाव सोसण्याचे कष्ट करावे लागतात. तोच दगड देवारेत मूर्ती म्हणून जातो. तुम्हाला कष्टाचे घाव सोसावे लागतील. तुम्हाला यशाकडे जाण्यासाठी तुम्हाला डिसिप्लिनचे घाव सोसावे लागतील. आणि हे सगळं करताना विद्यार्थी मित्रांनो, दुसरा अतिशय महत्वाचा घटक असतो पालक मित्रांनो, तो म्हणजे त्या विद्यार्थ्याचे पालक. पालक मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, आपण विद्यार्थ्यांना, आपण आपल्या मुलांना ऑर्डर देतो, तू ते कर, तू ते करू नकोस. पण कोणत्याही मुलाला ऑर्डर आवडत नाही. तुम्ही सांगितलेली गोष्ट विद्यार्थी कधीच करत नाही. कारण विद्यार्थी, आजची मुलं ही कृतिशील आहेत. आणि म्हणून पालक मित्रांनो, तुम्ही तुमच्या मुलांचे उत्तम प्रकारचे आदर्श असले पाहिजे. जो मुलगा म्हणतो ना, माझी आई, माझे बाबा माझ्या जीवनात आदर्श आहे, तो विद्यार्थी जीवनात यशस्वी झाल्याशिवाय कधीच राहत नाही. आणि म्हणून पालक मित्रांनो, विद्यार्थ्यांना आपण जे सांगतो ते विद्यार्थी कधीच करत नाही. आपण स्वतः जे करतो ना, तेच विद्यार्थी करतात. कारण विद्यार्थी कृतिशील असतात. जर तुम्हाला असं वाटतंय माझ्या मुलाने अभ्यास करावा, तर पालकांनी वाचन केलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय माझ्या मुलाने व्यायाम करावा, तर पालकांनी व्यायाम केला पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय माझ्या मुलाने सात्विक आहार घ्यावा, तर तुम्ही सुद्धा सात्विक आहारच घेतला पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय माझ्या मुलाने संस्कारशील राहावं, तर संस्कार हे कृतीतून तुम्हाला
मुलांना दाखवता आलं पाहिजे. कारण मी नेहमी म्हणतो, संस्कार नावाचं विद्यापीठ अजून जगात जन्माला यायचंय. त्या संस्कार नावाच्या विद्यापीठाची सुरुवात हे त्या घरापासून होत असते. आई हे त्या संस्कार नावाच्या विद्यापीठाची कुलगुरू असते, तर वडील स्वतः कुलपती असतात. आणि म्हणून पालक मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या आचारांचा, विचारांचा, कृतींचा, संस्कारांचा आदर्श मुलांसमोर ठेवा. हा आदर्श असेल तर मुलं घडल्याशिवाय कधीच राहणार नाही. तिसरा महत्वाचा फॅक्टर आहे टीचर, गुरु विना ज्ञान नाही. आई वडील जन्म देतात आणि गुरु जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. पण आज दुर्दैव आहे, अशा प्रकारचे गुरु आज समाजात दुर्मिळ होत चाललेले आहे. जर मुलांना उत्तम प्रकारचं घडवायचं असेल तर गुरूंचा छाप, कायम टिकणारा, दीर्घकाळ टिकणारा छाप, प्रभाव हा विद्यार्थ्यांवरती असतो. कारण गुरु हा सुद्धा विद्यार्थ्याचा दुसरा पालक असतो. मी नेहमी म्हणतो, गुरूंनी, शिक्षकांनी विद्यार्थ्याचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं पाहिजे. आणि शैक्षणिक पालकत्वाचा अर्थच असा होतो की विद्यार्थ्याला आदर्श घडवण्यासाठी स्वतः गुरु देखील आदर्श असला पाहिजे. म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापुरता नव्हे, तर जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्या कला, ज्या संस्कृती, जे संस्कार असावे लागतात, हे गुरूंनी विद्यार्थ्याला दाखवून दिलं पाहिजे. आणि म्हणून पालक मित्रांनो, माझी कळकळीची विनंती, आज फसव्या गुरूंपासून दूर राहा आणि चांगल्या गुरूंच्या ताब्यात शोध घ्या. आणि अशा गुरूंच्या ताब्यात आपल्याला मुलाला सोपवा. तो नक्कीच आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही. आणि चौथा पण अतिशय परिणामकारक आणि महत्वाचा घटक म्हणजे संगत आणि सोबत. विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, माणूस हा समाजशील आहे. तो समाजात वाढतो, समाजात घडतो, समाजाच्या विचारांची संगत तो जोडतो आणि तिथून घडतो. विद्यार्थी शाळेत जातात, विद्यार्थी अकॅडमीला जातात, विद्यार्थी प्रवासात असतात, विद्यार्थी मैदानात जातात, विद्यार्थी सोसायटीत असतात. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थी कोणाच्या ना कोणाच्या संगतीत येतो, कोणाच्या ना कोणाच्या सोबतीत येतो. कारण ही संगत आणि सोबत विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये अतिशय महत्वाचा आणि मोलाचा वाटा. मी नेहमी म्हणतो, विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये आणि त्याच्या वाढीमध्ये, त्याच्या यशामध्ये त्याच्या संगतीचा 30% वाटा असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणाचे मित्र व्हावेत, तुमचे मित्र कोण असावेत, ही 100% तुमची चॉईस आहे. चांगल्यांच्या संगतीत गेलात तर तुम्ही चांगले व्हाल, चुकीच्या संगतीत गेलात तर तुम्ही स्वतः चांगले असून देखील चुकीचे घडल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत. आणि म्हणून संगत बघा. कारण मी नेहमी एक वाक्य वापरतो, जेवणाची एका वेळेची पंगत चुकली ना विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, काय विशेष फरक पडणार नाही, पोट बिघडेल हो. पण जीवनाची संगत चुकली तर संपूर्ण जीवनाची दिशा बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून पंगत चुकू द्यात, पण संगत चुकता कामा नये. आणि म्हणून हे 4 घटक विद्यार्थ्याला आदर्श आणि यशस्वी घडविण्यासाठी अतिशय महत्वाचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर तुम्ही बारकाईने त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला तर ह्या 4ही गोष्टी, छत्रपती शिवाजी महाराज सेल्फ मोटिवेटेड होते, आदर्श प्रकारचे गुरु, त्या काळात त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात मदत करणारे गुरु लाभले, स्वतः आई आणि वडील हे त्यांचे आदर्श होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची येसाची बाजी, संताची धनाजी, मुरारबाजी यासारखे अनेक जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगतीत आले, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या संगतीत वाढले, म्हणून आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज घडले. तुम्हाला देखील पालक मित्रांनो, तुमच्या मुलांना आदर्श घडवायचे असतील तर हे 4 घटक फार महत्वाचे आहेत. आणि म्हणून जाता जाता विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा स्वतःवरती काम करा. पालक मित्रांनो, तुमची उत्तम प्रकारची राष्ट्र भूमिका विद्यार्थी घडत असताना, विद्यार्थी यशस्वी होत असताना बजावा. आणि सर्वात महत्वाचा पाठ, उत्तम प्रकारच्या गुरूंच्या ताब्यात या विद्यार्थ्यांना द्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, संगत मात्र सोन्यासारखी पारखून घ्या. सोन्यासारखी माणसं आपल्या जीवनात आणा, त्यांच्या संगतीत राहा. तुम्ही 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. यशस्वी भव, विजयी भव.